नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या लेक्चर्समध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात केलेली होती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आपण थोडा घटक शिकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या बघितली, स्वरूप बघितलं, व्याप्ती बघितली, फरक बघितला. बरोबर ना. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यामधला आपण फरकसुद्धा अभ्यासला. बरोबर. आजच्या लेक्चरला आपण काय शिकणार आहोत, तर आजचा लेक्चर जो आपला आहे तो आहे स्थूल अर्थशास्त्र. कोणता आहे? स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा एक तुमचा सेपरेट विषय आहे. त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र हा सुद्धा तुमचा एक सेपरेट विषय असणार आहे. आलं लक्षात? 12वी, 11वी, 12वी त्यानंतर FYBA ह्या तिन्ही वर्गांना आणि SYBA सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा एक स्पेशल सब्जेक्ट आहे आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र हा एक स्पेशल सब्जेक्ट आहे. तसंच 11वी 12वीला एकाच पेपरमध्ये एकाच विषयामध्ये अर्थशास्त्र याच विषयामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या दोघी घटकांचा अभ्यास एकाच याच्यामध्ये करायचा आहे. येथे लक्षात तुम्हाला. आणि FY नंतर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करायचं असतं. बरोबर की? तर त्याचबरोबर आज आपण जो घेणार आहे स्थूल अर्थशास्त्राला आज आपण सुरुवात करणार आहोत. कशाला सुरुवात करणार आहोत? तर स्थूल अर्थशास्त्र. आलं लक्षात? तर आपलं लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना एकच सांगेन की हा लेक्चर 11वीपासून FYBA SYBA पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असा आहेच. बरोबर. त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात विद्यार्थी, त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा हा लेक्चर तितकाच महत्त्वाचा आहे. आलं लक्षात? तर यासाठी सर्वांनी हा लेक्चर मनपूर्वक पहा. त्याचबरोबर सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आजचा विषय आहे आपला स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं ते आपल्याला बघायचं आहे. अर्थशास्त्राची तर सुरुवात झालीच. बरोबर की नाही? अर्थशास्त्राची निर्मिती झाली. अर्थशास्त्रामधून आपण दोन भाग पाहिले होते, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र. आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा मागच्या लेक्चर्सला बघितला, पण त्याचबरोबर आज आपल्याला स्थूल अर्थशास्त्र बघायचं आहे. स्थूल अर्थशास्त्राला अजून दुसरं नाव काय आहे? स्थूल बरोबर त्याला समष्टी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? समष्टी अर्थशास्त्र असं सुद्धा त्याला म्हटलं जातं किंवा समकालीन अर्थशास्त्र असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर पहा, या अर्थशास्त्राला म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात कधी झालेली आहे किंवा कशी करण्यात आलेली आहे? तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच काय की स्थूल अर्थशास्त्राची सर्वात पहिल्या सुरुवात जी केलेली होती ती रॅग्नर फिशर यांनी केलेली होती. कोणी केली होती? रॅग्नर फिशर यांनी. आणि याच्या अगोदर सुद्धा जर विचार केला तर निसर्गवादी दृष्टिकोनाचे जे कार्यकर्ते होते किंवा अर्थतज्ञ होते त्यांनी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला दिसून येतो. परंतु त्यांचे जे विचार होते, जे नैसर्गिक अर्थतज्ञ होते, नैसर्गिक अर्थतज्ञ म्हणजे निसर्गाचा विचार करून जे अर्थतज्ञांनी विचार मांडलेला होता की समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्थेमध्ये समष्टी अर्थशास्त्राचा विचार होणे किंवा अर्थव्यवस्थेचा अभ्यास होणे खूप गरजेचं आहे, हे कोणाला वाटायचं? निसर्गवादी अर्थतज्ञांना. मग त्यांनी काय केलं? त्यांनी जुन्या पद्धतीने आपले विचार मांडलेले होते. परंतु नव अर्थतज्ञ म्हणून जे आहेत तर ते म्हणजे सर्व अर्थव्यवस्थेच्या समोर किंवा अर्थव्यवस्थेतील सर्व ज्या मोठमोठ्या ज्या अडचणी आहेत, ज्या आर्थिक समस्या आहेत ते सोडवण्याचे कार्य जे केलेले आहे ते कोणी केलेले आहे? तर समग्रलक्षी अर्थशास्त्राने केलेले आहे. आलं लक्षात? मग हे समग्रलक्षी अर्थशास्त्राने हे कार्य केलेलं आहे. तर मग याचा अभ्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये झाला पाहिजे किंवा लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, हे तेव्हा लक्षात आलं. कोणाला? तर त्यावेळेस ते लक्षात आलं होतं रॅग्नर फिशर यांना. कोणाला? रॅग्नर फिशर यांना. म्हणून त्यांनी काय केलं? तर 1933 मध्ये, कधी? 1933 मध्ये काय केलेलं आहे? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यांची विभागणी केलेली आहे. काय केलेली आहे? विभागणी केलेली आहे आणि समग्र अर्थशास्त्राला स्वतंत्र स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. आलं लक्षात? काय केलेलं आहे? तर समग्रलक्षी अर्थशास्त्राला स्वतंत्र असं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. आलं लक्षात? मग आता स्वतंत्र असं स्वरूप प्राप्त करून दिलं आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्राला दुसरं नाव काय देण्यात आलेलं आहे? स्थूल अर्थशास्त्र. परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला असा विचारला जातो, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय?
म्हणजेच काय 2 किंवा 3 अर्थाने तो प्रश्न तुम्हाला तिथं परीक्षेला विचारला जाणार आहे. पण त्याचं मिनिंग एकच आहे, स्थूल अर्थशास्त्र, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा समकालीन अर्थशास्त्र, या सर्वांचा अर्थ एकच आहे. आणि लक्षात उत्तर लिहिताना तुम्ही एकच लिहायचं आहे. तर त्याचबरोबर बघा, आता आपण बघा स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात केली. स्थूल अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिक्स. काय म्हटलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिक्स. जसं याला मायक्रो म्हटलं जातं. कशाला, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राला काय म्हटलं जातं, मायक्रो. म्हणजेच काय, MICRO, म्हणजेच काय, सूक्ष्म. काय होतो, MICRO म्हणजेच काय, सूक्ष्म, किंवा त्याला मायक्रो असं म्हटलं जातं. आणि हा जो आहे मॅक्रो, आज आपण जो अभ्यास जो आहे तो कोणता आहे, मॅक्रो, MACRO. काय आहे, MACRO. तिकडे आय वापरला आहे, इकडे ए वापरला आहे. तर मॅक्रो याचा अर्थ काय होतो, तर स्थूल किंवा समग्र किंवा समकालीन असा त्याचा अर्थ होतो. आले लक्षात. तर हा जो अर्थ आहे किंवा हा मॅक्रो हा शब्द कुठून आलेला आहे, तर हा ग्रीक शब्द, ग्रीक भाषेतून आलेला आहे. कशातून आलेला आहे, ग्रीक भाषेतून आलेला हा शब्द आहे. आलं लक्षात तुम्हाला. तर ग्रीक भाषेतून आलेला आहे. पुढे त्याची जशी जशी हे बोलली, तर मॅक्रोचा मॅक्रोचा पुढे काय झालं, स्थूल अर्थशास्त्र असा त्याचा अर्थ घेण्यात आलेला आहे. आलं लक्षात. म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही मोठ्या आर्थिक अडचणी आहेत त्या कशा प्रकारे सोडवता येतील, आर्थिक अडचणी कशा प्रकारे सोडवता येतील, या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. असंच सर्वात पहिले कोणाला जाणार होतं, रॅग्नर फिशर यांना जाणार होतं. कोणाला, रॅग्नर फिशर. त्याच्यानंतर हळूहळू पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये सर्व जी गरज वाटली की मॅक्रो इकॉनॉमिक्सचा किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास होणं गरजेचं आहे, हे त्याच्यानंतर कोणाला वाटलं होतं, तर लॉर्ड केन्स यांना वाटलं होतं. आधुनिक अर्थतज्ञ जे आहेत लॉर्ड केन्स यांना तसं वाटलं होतं की स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण की अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही अडचणी येतात, ज्या काही समस्या येतात, त्या कशा पद्धतीने, म्हणजे मोठमोठ्या अडचणी किंवा मोठमोठ्या आर्थिक समस्या कशा सोडवल्या जातात, तर त्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सहाय्याने सोडवल्या जाऊ शकत नाही. तर त्या कशाच्या सहाय्याने सोडवल्या जाऊ शकतात, तर स्थूल अर्थशास्त्राच्या सहाय्याने सोडवल्या जाऊ शकतात. यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास होणं गरजेचं आहे. ही सर्वात महत्त्वाची कल्पना कधी आली त्यांना, ज्यावेळेस देशामध्ये 1929ला आर्थिक महामंदी आली होती. देशामध्ये आर्थिक महामंदी आली होती, तेव्हा लॉर्ड केन्स यांनी एक आपला ग्रंथ मांडला होता 1936मध्ये. 1936मध्ये त्यांनी आपला ग्रंथ मांडला होता. कोणता होता त्यांचा ग्रंथ, तर त्यांच्या ग्रंथाचं नाव होतं द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. काय होतं ग्रंथाचं नाव, त्यांच्या लॉर्ड केन्स यांच्या ग्रंथाचं नाव होतं द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. आलं लक्षात. हा त्यांनी ग्रंथ मांडला. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये कधी मांडला होता, 1936मध्ये. त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेची, म्हणजे रोजगार दिला, लोकांना रोजगार दिला किंवा व्यापार दिला किंवा रोजगार दिल्यानंतर जर लोकांकडे व्याजदर कमी केला तर नक्कीच कशा पद्धतीने देशाचा विकास होऊ शकतो हे त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये संपूर्ण लिखाण कार्य केलेलं दिसून येतं. आणि याचा फायदा इतका झाला की अर्थव्यवस्थेला आपण आर्थिक महामंदीतून बाहेर पडून विकासाच्या दिशेने वाटचाल करत आलेलो आहोत. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे, हे त्यांनी त्यांच्या ग्रंथातून आपल्याला जाणवून दिलेलं आहे किंवा आपल्याला त्यांच्या ग्रंथातून आपण पाहायला मिळत आहे. येत्या लक्षात तुम्हाला इथपर्यंत समजलं स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे, कारण की अर्थव्यवस्थेला विकासाच्या दिशेने नेण्याचं कार्य जे आपण म्हणतो, किंवा दुसरं एक आपल्याला सांगता येईल की सूक्ष्म पद्धतीने आपण ज्या अर्थव्यवस्थेमधल्या ज्या काही लहान लहान अडचणी आहेत किंवा सूक्ष्म अडचणी आहेत, या कशाच्या सहाय्याने सोडवल्या जातात, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या सहाय्याने सोडवल्या जातात. आणि अर्थव्यवस्थेमध्ये ज्या मोठमोठ्या अडचणी आहेत, आर्थिक अडचणी सांगते मी, आर्थिक अडचणी म्हणजेच काय, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण उत्पन्नाचा विचार किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार, ज्या या संपूर्ण घटकांचा अभ्यास आपल्याला कशात करायला मिळतो, तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये करायला मिळतो. कशामध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करायला मिळतो. येत्या लक्षात इथपर्यंत समजलं तुम्हाला. जर काय लक्षात आलं नसेल किंवा समजलं नसेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगा. मी नेक्स्ट लेक्चरला पुन्हा त्याचं एक्सप्लेन करून देईन. पुन्हा जर एकदा सांगते बघा, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एकूण घटकांचा अभ्यास केला जातो किंवा समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. आलं लक्षात. त्याचा अभ्यास करणं का महत्त्वाचं होतं, कारण की अर्थव्यवस्थेमधल्या ज्या काही मोठ्या आर्थिक अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी, त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी समष्टी अर्थशास्त्र सर्वात महत्त्वाचं असतं. आलं लक्षात. मला कसं अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र.
त्याला स्थूल अर्थशास्त्र, त्याला समकालीन अर्थशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. समजलं इथपर्यंत? आता आपण पुढे बघणार आहोत. तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची काय बघायचे आहेत, व्याख्या बघायच्या आहेत. काय बघायच्या आहेत आपल्याला, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या बघायच्या आहेत. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे ते हँडसन यांनी त्याची व्याख्या केली. प्राध्यापक हँडसन नाही, काय नाव आहे त्यांचं, हँडसन, हचा उच्चार करायचा, हँडसन यांनी, प्राध्यापक हँडसन यांनी काय व्याख्या केलेली आहे स्थूल अर्थशास्त्राची. तर त्यांनी काय सांगितलं, स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच काय की अर्थव्यवस्थेमधील एकूण मागणी, एकूण बचत, एकूण उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पन्न, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन या समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला म्हटलं जातं स्थूल अर्थशास्त्र. काय म्हटलं जातं त्याला, स्थूल अर्थशास्त्र. ही व्याख्या कोणी केलेली आहे, प्राध्यापक हँडसन यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे, प्राध्यापक हँडसन यांनी केलेली आहे. पुन्हा आपण व्याख्या अभ्यासू. बघा, प्राध्यापक हँडसन यांची व्याख्या काय आहे, त्यांनी काय व्याख्या केलेली आहे, तर त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे की स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत किंवा राष्ट्रीय उत्पन्न याचा समुच्चयात्मक अभ्यास, म्हणजे समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास ज्याच्यात केला जातो ते म्हणजेच काय स्थूल अर्थशास्त्र. ते म्हणजे काय स्थूल अर्थशास्त्र. आली लक्षात व्याख्या? पुढची व्याख्या बघू आपण. पुढची व्याख्या ॲलन यांनी केली. कोणी केलेली, प्राध्यापक ॲलन यांनी केलेली आहे. त्यांनी साधी सोपी व्याख्या. तर पहा, आपण एक व्याख्या तर बघितली हँडसन यांची, स्थूल अर्थशास्त्रावर आधारित त्यांनी व्याख्या केलेली होती. आता आपण दुसरी व्याख्या जी बघत आहोत ॲलन यांची. कोणती, ॲलन यांची व्याख्या. ॲलन यांनी काय व्याख्या केलेली की स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं, तर त्यांनी काय सांगितलं, स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच काय, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा ज्या अभ्यासामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या म्हणजेच काय समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो ते म्हणजे तुमचं स्थूल अर्थशास्त्र असं त्यांनी सांगितलं आहे. प्राध्यापक ॲलन यांनी काय व्याख्या केलेली आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे आपल्या व्याख्येमध्ये की स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं की ज्या अभ्यास विषयामध्ये किंवा ज्याच्यामध्ये समुच्चयात्मक घटकांचा, समुच्चयात्मक घटक म्हणजे देशातील एकूण मागणी, देशातील एकूण पुरवठा, देशातील एकूण बचत या सर्व घटकांचा समुच्चयात्मक अभ्यास ज्या विषयात केला जातो ते म्हणजे तुमचं स्थूल अर्थशास्त्र. ते म्हणजे तुमचं काय स्थूल अर्थशास्त्र. येत्या लक्षात? या अशा प्रकारच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अभ्यास करणं का आवश्यक आहे हे तर आपण पाहिलं. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राच्या आपण व्याख्यासुद्धा पाहिल्या. दोन व्याख्या आपण पाहिल्या, प्राध्यापक हँडसन आणि ॲलन यांची व्याख्या. बरोबर का? या दोन्ही एकदम साध्या सोप्या व्याख्या लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. एक दोन वेळा आपलं लेक्चर्स बघितलं तर तुम्हाला लवकरात लवकर लक्षात राहून जाईल. बरोबर. तर आता आपलं पुढच्या भागाकडे बघू. आता बघा, स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास आपण करतोच आहे, पण स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याचा थोडासा डिफरन्स किंवा त्याचा फरक आपण जाणून घेऊया. जसं आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला होता तसाच आपल्याला या लेक्चर्समध्ये पण थोडासा जाणून घ्यायचा आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय, म्हणजे नक्की तुमच्या दोघांमधला तो डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल. आलं लक्षात? तर पहा, पहिला आपण बघू सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे ज्या विषयामध्ये किंवा ज्या याच्यात लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो, अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास ज्या विषयात केला जातो त्याला म्हटलं जातं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. समजलं तुम्हाला? काय सांगितलं पुन्हा एकदा सांगते बघा. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय, ज्या विषयामध्ये अर्थव्यवस्थेचा लहानातल्या लहान घटकाचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला जातो, लहानातल्या लहान घटकाचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात? आता दुसरा पार्ट बघू आपण, समग्रलक्षी अर्थशास्त्र. समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेतील अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा म्हणजेच काय, तर एकूण मागणी, एकूण बचत, एकूण पुरवठा किंवा अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातो त्याला म्हटलं जातं स्थूल अर्थशास्त्र. त्याला काय म्हटलं जातं, स्थूल अर्थशास्त्र. समजलं या दोघांमधला फरक? आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केली आहे,
के.ई. बोल्डिंग यांनी केली आहे. कोणी केली आहे? के.ई. बोल्डिंग यांनी. त्यांनी काय व्याख्या केली होती? तर त्यांनी अशी व्याख्या केली होती की विशिष्ट घटकाचा, विशिष्ट एककाचा किंवा विशिष्ट उद्योग संस्थेचा किंवा अर्थव्यवस्थेतील एका कुटुंब संस्थेचा अभ्यास ज्या घटकामध्ये केला जातो, हे जे लहान लहान घटक आहेत त्यांचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास ज्या घटकामध्ये केला जातो तो म्हणजे कोणता आहे? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. तो म्हणजे घटक कोणता आहे? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात? समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केलेली आहे? तर प्राध्यापक हँडसन यांची व्याख्या पाहिली आपण. कोणाची? प्राध्यापक हँडसन यांनी. काय सांगितले प्राध्यापक हँडसन यांनी? त्यांनी सांगितलं आहे की अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक घटकांचा, अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक घटकांचा म्हणजेच काय? तर एकूण मागणी, देशातील एकूण मागणी, एकूण बचत, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन म्हणजे अशा समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास ज्या विषयात केला जातो ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. ते म्हणजे तुमचं समष्टी अर्थशास्त्र. ते म्हणजे तुमचं समकालीन अर्थशास्त्र. समजलं तुम्हाला? स्थूल अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या दोघांमधला फरक कळाला तुम्हाला? नक्कीच लक्षात आलेलाच असेल माझ्या मते. चला तर मग आता पुढे पाहूया. आपण या दोघांचा डिफरन्स पाहिला तर तुम्हाला परीक्षेचा प्रश्न विचारला गेला. प्रश्न काय विचारला जाईल? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, असा जर प्रश्न विचारला गेला तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा त्याच्यामध्ये लहानातल्या लहान घटकाचा विचार करायचा आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मोठ्यातला मोठा घटक म्हणजेच काय? अर्थव्यवस्थेतील लहान घटक म्हणजेच काय? एका व्यक्तीचं उत्पन्न, त्याची बचत, त्याची गुंतवणूक, त्याने एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं असेल तर त्या उत्पादन संस्थेचा विचार म्हणजे एकाच उद्योग संस्थेचा विचार सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात केला जातो. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये कशाचा विचार केला जातो? तर एकूण अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण उत्पादन अशा समुच्चयात्मक घटकांचा ज्याच्यात विचार केला जातो ते म्हणजे तुमचं समग्र लक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास का केला जातो अर्थव्यवस्थेमध्ये? की लहानातल्या अर्थव्यवस्थेमध्ये लहानातल्या लहान ज्या गोष्टी आहेत किंवा लहानातल्या लहान ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आणि मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे? तर अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्यातल्या मोठ्या म्हणजेच काय? जे आपल्या आर्थिक अडचण येते अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच काय? समुच्चयात्मक जी अडचण येते म्हणजेच काय? तर दुसरं एकूण मागणीविषयी असो, एकूण पुरवठ्याविषयी असो, देशातील एकूण उत्पादनाविषयी असो किंवा देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाविषयी असो, ह्या ज्या काही अडचणी येत आहेत त्या सोडवण्यासाठी काय कोणतं अर्थशास्त्र लागू होतं? तर त्याच्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र लागू होतो. आलं लक्षात तुम्हाला? हे दोन्ही भाग आपण आज या लेक्चरच्या माध्यमातून शिकलो. तुम्हाला आता स्थूल अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या दोघांतला फरक समजलेला आहे. आपण त्याच्या व्याख्या सुद्धा घेतलेल्या आहेत. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप बघणार आहोत. काय बघणार आहोत? स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप बघणार आहोत. आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही त्या या लेक्चर्सचा फायदा घेता येईल. भरपूर विद्यार्थ्यांना काय होतं की काम जॉबला वगैरे जात असतात त्याच्यामुळे ते लेक्चर्स पूर्ण अटेंड करू शकत नाही किंवा कॉलेजला जाऊ शकत नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी त्या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आपल्या इकॉनॉमिक स्टडी या इकॉनॉमिक्स ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही लेक्चर्स बघू शकतात आणि अभ्यासू शकतात. तिथं तुमचा अभ्यास होऊ शकतो. तुम्ही तुमचं काम पण करू शकतात आणि तुमच्या फावल्या वेळामध्ये तुम्ही तुमचा अभ्याससुद्धा करू शकतात. आलं लक्षात? काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच सांगा. अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल किंवा काही हे असेल तुमचा विषय तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करा. आवडलं असेल लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.